नमस्कार मित्रांनो, आज आपण DY BCom या वर्गाचा इन्शुरन्स क्लेम मधला जो लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसीचा प्रॉब्लेम आहे तर त्या प्रॉब्लेमची आता सुरुवात करणार आहोत। त्यासाठी पुणे विद्यापीठाच्या ऑक्टोबर 2016 च्या या क्वेश्चन पेपरचा आपण आधार घेऊया। या क्वेश्चन पेपर मधला हा जो क्वेश्चन नंबर 3A आहे तो आपण या ठिकाणी इन्शुरन्स क्लेम लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी अंतर्गत कशा पद्धतीने क्लेम कॅल्क्युलेट करायचा तर ते आपण बघणार आहोत। प्रथम आपण हा क्वेश्चन पेपर मधला जो प्रॉब्लेम आहे तो एकदा समजून घेऊया। मी वाचतो तो। मेसर्स अनुभव ट्रेडर्स आर इन्शुअर्ड under a loss of profit policy insurance for ₹1,26,000. They close their books of accounts on 31st December every year. An unexpected fire damaged their premises considerably on 1st July 2015. Information available from records is as follows. आणि त्यानंतर मग ज्या वेगवेगळ्या इन्फॉर्मेशन्स आहेत त्या प्रोव्हाइड केलेल्या आहेत। प्रथम आपण हा पहिला पॅराग्राफ बघूया। अनुभव ट्रेडर्स यांनी लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी 1,26,000 ची घेतलेली आहे। प्रत्येक वर्षी त्यांचे बुक्स ऑफ अकाउंट्स क्लोज होत आहे 31 डिसेंबर या तारखेला आणि दुर्दैवाने त्यांच्या व्यवसायाच्या इमारतीला 1 जुलै 2050 ला अनपेक्षितपणे आग लागली आणि त्यामुळे इमारतीचं भरपूर काही असं नुकसान झालेलं असं त्यांनी सांगितलं। आणि मग जी काही माहिती आहे ती पुढील या पद्धतीने। टर्न ओव्हर ड्युरिंग द इयर एंडिंग 30 जून 2015 14,40,000। 30/6/2015 या तारखेला संपलेले जे काही 12 महिने आहेत तर त्या तारखेला त्यांचा सेल्स होता 14,40,000। आता इथे बघा तुम्ही, आग लागलेली आहे 1 जुलै 2015 ला आणि त्याच्या एक दिवस अगोदर म्हणजेच आग लागली त्या तारखेला संपलेले जे 12 महिने आहेत तर त्या तारखेचा हा टर्न ओव्हर दिलेला आहे। आणि मी तुम्हाला लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसीच्या इंट्रोडक्शनच्या फर्स्ट व्हिडिओमध्ये काही बेसिक टर्म्स समजून सांगितल्या होत्या बघा, की त्यामध्ये काय म्हटलं होतं की आग लागली त्या तारखेला संपलेल्या 12 महिन्यामधला जो सेल्स असतो त्याला आपण काय म्हणतो, स्टँडर्ड सेल्स। याचाच अर्थ टर्न ओव्हर ड्युरिंग द इयर एंडिंग 30 जून 2015 हा जो काही 14,40,000 आहे हा काय असणार आहे, आपला स्टँडर्ड सेल्स असणार आहेत। पुढे बघा, टर्न ओव्हर ड्युरिंग द इयर एंडिंग 31 डिसेंबर 2014 12 lakhs। 31/12/2014 या तारखेला जे काही वर्ष संपलं त्या वर्षभरामधला सेल्स 12 लाख रुपये होता। आणि इथं प्रॉब्लेमचं दुसरं वाक्य बघा, दे क्लोज देअर बुक्स ऑफ अकाउंट्स ऑन 31 डिसेंबर एव्हरी इयर। आग लागली त्याच्या अगोदर संपलेलं आर्थिक वर्ष आपलं 31 डिसेंबरचं होतं आणि त्या 31 डिसेंबरला आपला एकूण सेल्स होता 12 lakhs। म्हणजेच हा सेल्स कोणता झाला, ॲन्युअल सेल्स झाला। आलं लक्षात। पुढे बघा त्यांनी काय सांगितलं, टर्न ओव्हर फ्रॉम 1 जुलै 2015 टू 30 सप्टेंबर 2015 ₹60,000। 1 जुलै 2015 ते 30 सप्टेंबर 2015 हा जो काही कालावधी आहे ना तर ह्या कालावधीमध्ये तुमचा सेल्स आहे 60,000 रुपयांचा। इथे परत आपण पहिल्या पॅरेग्राफकडे जाऊया बघा। इथे त्यांनी काय म्हटलं, ॲन अनएक्सपेक्टेड फायर डॅमेज्ड देअर प्रिमायसेस कन्सिडरेबली ऑन 1 जुलै 2015। 1 जुलै 2015 ला आग लागली आणि ते काय सांगताय, 1 जुलै 2015 पासून तर 30 सप्टेंबर 2015 पर्यंत हा जो काही कालावधी त्यांनी दिलाय ना तर ह्या कालावधीमध्ये म्हणजे आग लागली त्या तारखेपासून तर व्यवसायाची पुन्हा पुनर्स्थापना होईपर्यंतचा हा कदाचित कालावधी आहे। तर त्या कालावधीमध्ये तुमचा सेल्स किती होता, 60,000 एवढा होता। पुढे त्यांनी असं म्हटलं, टर्न ओव्हर इन करस्पॉन्डिंग पिरियड ऑफ 2014 3,60,000। आता हा जो काही 1 जुलै 2015 ते 30 सप्टेंबर 2015 हा जो काही कालावधी दिलाय ना तुम्हाला तोच कालावधी परंतु 2014 मधला, म्हणजेच काय 1 जुलै 2014 टू 30
सप्टेंबर 2014 हा जो काही कालावधी आहे त्या कालावधीमध्ये मागच्या वर्षी तुमचा सेल्स होता 3,60,000 एवढा. त्याच्यानंतर पुढे म्हटलं स्टँडिंग चार्जेस फॉर द इयर एंडिंग 31 डिसेंबर 2014 72,000. नेट प्रॉफिट ड्युरिंग द इयर एंडिंग 31 डिसेंबर 2014 48,000 दिलेला आहे. स्टँडिंग चार्जेस आणि NP दिलेला आहे तुम्हाला इथे. आणि नंतर एक महत्त्वाचं वाक्य बघा इथे, इट हॅज बीन असर्टेन्ड दॅट द बिझनेस हॅज कन्सिस्टंटली शोन इन्क्रीज of 25% in turnover in the month preceding the date of fire over the corresponding period of previous year. इथं त्यांनी असं सांगितलेलं आहे की त्यांच्या असं लक्षात आलेलं आहे की आग लागली त्याच्या अगोदरचा जो काही कालावधी होता ना, तर त्या कालावधीमध्ये तुमच्या असं लक्षात आलं आहे की तुमच्या विक्रीमध्ये सातत्याने 25% एवढी वाढ घडून येत होती. मागच्या वर्षाचा जर तोच कालावधी तुम्ही विचारात घेतला आणि त्या कालावधीबरोबर जर या कालावधीचं कंपॅरिझन केलं तर 25% सातत्याने तुमचा सेल्स वाढतोय. आणि मग या अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला ते सांगताय शो द अमाऊंट ऑफ क्लेम. तर या पद्धतीने हा आपल्याला प्रॉब्लेम दिलेला आहे. तर चला मित्रांनो, मग आता आपल्याला हा प्रॉब्लेम सोडवायचा आहे. अतिशय सोपा आहे. आता या ठिकाणी बघा, कुठेही तुम्हाला ह्या प्रॉब्लेममध्ये ॲडिशनल एक्सपेन्सेस दिलेले नाही आहेत, बरोबर, किंवा सेव्हिंग इन एक्सपेन्सेस दिलेले नाही आहे. आणि मी तुम्हाला इन्शुरन्स क्लेम लॉस ऑफ प्रॉफिटच्या 2 मेथड सांगितल्या होत्या. तर त्यातला जो काही सेकंड मेथड आहे की जी 4 स्टेप्समध्ये आपल्याला पूर्ण करता येते, म्हणजे GP रेशो आणि इंडेमिनिटी रेशो कॅल्क्युलेट करून दोघांमधला जो कमी रेशो असेल तो जर कन्सिडर करायचा असेल तर ती सेकंड मेथड असते. तर त्या मेथडचा वापर करून आपण हा प्रॉब्लेम सॉल्व करूया. चला तर मित्रांनो, आता आपण हा प्रॉब्लेम सॉल्व करायला सुरुवात करूया. इन्शुरन्स क्लेम as per loss of profit policy. आता हा जो काही आपण प्रॉब्लेम आत्ता बघितला तर हा आपण दोन्हीही मेथडने सॉल्व करणार आहोत. तर चला मग पहिली मेथड आपण घेऊया आता या ठिकाणी. त्याची मी फर्स्ट स्टेप्स घेतो. स्टेप नंबर 1. आणि स्टेप नंबर 1 मी तुम्हाला काय सांगितली होती की फर्स्ट कॅल्क्युलेट शॉर्ट सेल. म्हणून मी इथं टायटल देतो कॅल्क्युलेशन ऑफ शॉर्ट सेल. कॅल्क्युलेशन ऑफ शॉर्ट सेल्स. मग हा शॉर्ट सेल्स कसा कॅल्क्युलेट करायचा तर हे तुम्ही लर्न केलेलं असलं पाहिजे. तर तो खूप साधा सिंपल फॉर्म्युला आहे. सेल्स ड्युरिंग द लास्ट इयर, सेल्स ड्युरिंग द लास्ट इयर करस्पॉन्डिंग टू इंडेमिनिटी पिरियड, बरोबर. आणि आता हा आपण शोधला पाहिजे, सेल्स ड्युरिंग द लास्ट इयर करस्पॉन्डिंग टू इंडेमिनिटी पिरियड. मित्रांनो बघा, या प्रॉब्लेममध्ये आपल्याला त्यांनी काय सांगितलंय की द अनएक्सपेक्टेड फायर डॅमेज्ड देअर प्रिमायसेस कन्सिडरेबली ऑन 1 जुलै 2015. म्हणजे डेट ऑफ फायर काय आहे 1 जुलै 2015. आणि या तारखेपासून व्यवसाय आपल्याला पुन्हा नव्याने सुरू करेपर्यंत किती काळ वाया गेलाय तर तो आपल्याला ह्या प्रॉब्लेमच्या इन्फॉर्मेशन अवेलेबलमध्ये 3rd मध्ये दिसतोय बघा. टर्न ओव्हर फ्रॉम 1 जुलै 2015 टू 30 सप्टेंबर 2015. हा जो काही जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर हे जे काही 3 महिने आहेत तर हा आपल्याला इंडेमिनिटी पिरियडचा कालावधी दिलेला आहे. मग जर 1 जुलै 2015 टू 30 सप्टेंबर 2015 हा आपला ॲक्च्युअल
इंडेमिनिटी पिरियड असेल तर इथं काय म्हटलंय बघा, सेल्स ड्युरिंग द लास्ट इयर करस्पॉन्डिंग टू इंडेमिनिटी पिरियड, म्हणजे चालू वर्षाचा जो इंडेमिनिटी पिरियड आहे त्याच्या बरोबर 12 महिने अगोदरचा कालावधी, म्हणजेच दॅट इज काय कालावधी येतो तो, तर तो येतो 1 जुलै 2014 टू 30 सप्टेंबर 2014. तर हा तो कालावधी असणार आहे. आणि मग या कालावधीमधला सेल्स जो असेल तर तो या लाईनच्या समोर घ्यायचा. मग तो किती आहे तर बघा, पुन्हा एकदा प्रॉब्लेमकडे आपण जाऊया आणि या ठिकाणी 4th सेंटेन्स वाचा. टर्न ओव्हर इन द करस्पॉन्डिंग पिरियड ऑफ 2014 3,60,000. म्हणजे हा जो काही आपण आत्ता कालावधी लिहिला तर या कालावधीमध्ये मागच्या वर्षी तुमचा सेल्स किती झालेला होता, 3,60,000 एवढा. तर तो घेऊया आता. सेल्स ड्युरिंग द लास्ट इयर करस्पॉन्डिंग टू इंडेमिनिटी पिरियड दॅट इज 1 जुलै 2014 टू 30 सप्टेंबर 2014. आणि ती रक्कम मी या ठिकाणी रुपीजच्या कॉलममध्ये घेतो, 3,60,000. आलं मित्रांनो लक्षात. तर ही झाली फर्स्ट लाईन. आता मी तुम्हाला हा जो शॉर्ट सेल कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला जो मी काही व्हिडिओ क्रमांक 2 मध्ये दिलेला होता तो तुम्ही लर्न केलेला असेल. तर ह्या सेल्स ड्युरिंग द लास्ट इयर करस्पॉन्डिंग टू इंडेमिनिटी पिरियडमध्ये मी तुम्हाला काहीतरी ॲड करायला सांगितलं होतं की जर आग लागली त्याच्या अगोदर तुमच्या असं लक्षात आलं की मागच्या वर्षाच्या कंपॅरिझनमध्ये या वर्षामध्ये आपला सेल्स वाढतोय किंवा कमी होतोय असं जर तुमच्या लक्षात आलं तर जर सेल्स वाढत असेल तर तो ॲड करायचा असतो. आणि मग ह्या प्रॉब्लेममध्ये बघा जे शेवटचं वाक्य ते एकदा वाचा. इट हॅज बीन असर्टेन्ड दॅट द बिझनेस हॅज कन्सिस्टंटली शोन ॲन इन्क्रीज of 25% in turnover in the months preceding the date of fire over the corresponding period of previous year. मागच्या वर्षाच्या हा जो काही कालावधी दिलेला आहे तर त्याचा जर विचार केला तर या वर्षामध्ये म्हणजे 2015 हा जो काही कालावधी आहे तर त्यामध्ये आपला सेल्स किती टक्के वाढतोय असं त्यांनी सांगितलं, सातत्याने 25%. म्हणजे जर आग लागली नसती तर मागच्या वर्षापेक्षा म्हणजे 3,60,000च्या या सेल्सपेक्षा अजून माझी 25% विक्री वाढली असती. म्हणून 3,60,000च्या 25% एवढा सेल्स त्यात ॲड करायचा. म्हणून ॲड 25% ऑन रुपीज 3,60,000. आलं लक्षात. 3,60,000च्या 25% रक्कम आणि ती कॅल्क्युलेट करा बरं मुलांनो आणि ती येते 90,000, 90,000. आणि करा मग ह्या दोन रकमांची टोटल आणि ती टोटल येते 4,50,000, 4,50,000. म्हणजे जर आग लागली नसती तर माझा ह्या ॲक्च्युअल 1 जुलै 2015 टू 30 सप्टेंबर 2015 माझा एक्सपेक्टेड सेल्स एवढा राहिला असता. म्हणून आलेल्या रकमेला मी म्हणायचं एक्सपेक्टेड सेल्स आणि ती रक्कम आहे 4,50,000. आता हा जो एक्सपेक्टेड सेल्स एवढा व्हायला पाहिजे होता पण मी करू शकलो का आग लागल्यामुळे तेवढा नाही करू शकलो. तर इथं बघा पुन्हा प्रॉब्लेमच्या 3rd लाईनकडे या. इथं काय म्हटलेलं आहे, टर्न ओव्हर फ्रॉम 1 जुलै 2015 टू 30 सप्टेंबर 2015 ₹60,000. फक्त किती झाला तो, 60,000 झाला. म्हणजे तुमचा व्हायला पाहिजे होता एवढा 4,50,000 पण प्रत्यक्षात झाला 60,000. म्हणून जो झालेला सेल्स आहे तो एक्सपेक्टेड सेल्समधनं मायनस करायचा. म्हणून लेस ॲक्च्युअल सेल्स ड्युरिंग इंडेमिनिटी पिरियड, ड्युरिंग इंडेमिनिटी पिरियड. आणि तो आहे ॲक्च्युअल किती, 60,000. तर ती रक्कम मायनस करा 4,50,000 मधनं आणि आपल्याला रक्कम किती मिळाली मग, 3,90,000. आणि आलेल्या या 3,60,000लाच काय म्हणतो आपण, शॉर्ट सेल्स. आणि म्हणून आलेल्या रकमेला नाव द्या शॉर्ट सेल्स. म्हणजे आग लागल्यामुळे एवढ्या
किमतीची विक्री मी करू शकलेलो नाहीये, एवढ्या मालाची विक्री मला करता आलेली नाहीये, तर तो शॉर्ट सेल्स मी या फर्स्ट स्टेप्समध्ये फाइंड आउट केला. इथे माझी फर्स्ट स्टेप संपलेली आहे. आता जाऊया आपण स्टेप नंबर 2 कडे. स्टेप 2 असं टायटल देतो. मग मित्रांनो, मी तुम्हाला स्टेप 2 काय सांगितली होती जर आठवा बरं, तर ती होती कॅल्क्युलेशन ऑफ जीपी रेट. मग मी ते टायटल लिहितो, कॅल्क्युलेशन ऑफ ग्रॉस प्रॉफिट रेट. बरोबर. तर ही आपली सेकंड स्टेप आहे लॉस ऑफ प्रॉफिट कॅल्क्युलेट करण्याची. आणि मग हा जीपी रेट आता आपल्याला कॅल्क्युलेट करण्यासाठी हे जे काही आपण जीपी रेटचं सूत्र आहे तर ते इथं लिहिलं पाहिजे. म्हणून जीपी रेट इज इक्वल टू, आणि काय आहे तो फॉर्म्युला, तर तो फॉर्म्युला आहे एनपी म्हणजे नेट प्रॉफिट प्लस इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस, बरोबर, डिवायडेड बाय, भागिले, कशाने भागायचं, तर ॲन्युअल सेल्सने. ॲन्युअल सेल्स इंटू 100 काढायचा ना आपल्याला, म्हणून इंटू 100. आणि आता ह्या सूत्रानुसार आपण एक एक फिगर शोधूया आपल्या प्रॉब्लेममध्ये. पुन्हा एकदा मी प्रॉब्लेम घेतोय. इथं काय म्हटलं होतं, जीपी रेट इज इक्वल टू नेट प्रॉफिट. चला आपण नेट प्रॉफिट शोधूया. इन्फॉर्मेशन अवेलेबलमध्ये बघा, शेवटची इन्फॉर्मेशन दिलेली आपल्याला. नेट प्रॉफिट ड्युरिंग द इयर एंडिंग 31 डिसेंबर 2014 इज ₹48,000. म्हणून इथं घ्या NP 48,000 लिहिला. त्याच्यानंतर आपण काय लिहिलं होतं, इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस त्यामध्ये प्लस करायचे म्हणून प्लस. आणि इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस सुद्धा आपल्याला प्रॉब्लेममध्ये अवेलेबल करून देण्यात आलेले बघा. स्टँडिंग चार्जेस फॉर द इयर एंडिंग 31 डिसेंबर 2014 72,000. मग घ्या बरं ते प्लस 72,000 डिवायडेड बाय, कशाने डिवाइड करायचं, ॲन्युअल सेल्स. आता मी तुम्हाला व्हिडिओ क्रमांक 1 मध्ये ॲन्युअल सेल्स म्हणजे काय ते सांगितलं होतं. ॲन्युअल सेल्स म्हणजे काय, की आग लागली त्या अगोदर आपलं जे काही फायनान्शियल इयर संपलेलं असतं, त्या फायनान्शियल इयर जो सेल्स असतो तो आपलं फायनान्शियल इयर किती तारखेला संपतं, 31 डिसेंबर एव्हरी इयर. प्रत्येक वर्षाच्या 31 डिसेंबरला आपलं फायनान्शियल इयर संपलेलं आहे. आणि मग इथे बघा सेकंड लाईन, टर्न ओव्हर ड्युरिंग द इयर एंडिंग 31 डिसेंबर 2014 किती दिलेला आहे, 12 लाख. याचाच अर्थ आपला ॲन्युअल सेल्स किती असणार आहे, 12 लाख, 12 लाख रुपये हा आपला ॲन्युअल सेल्स आहे. त्याला इंटू 100 करा. आणि आता हा फक्त सिम्पली फॉर्म्युला काय करायचा मित्रांनो, सॉल्व करायचा. 48,000 प्लस 72,000 डिवायडेड बाय 12 लाख इंटू 100. आणि हा जर तुम्ही सॉल्व केला तर तुम्हाला पर्सेंटेज किती येताना दिसतील बरं मुलांनो, ते येतील 10%. तर या पद्धतीने तुम्ही जीपी रेट कॅल्क्युलेट केला. चला आता मित्रांनो पुढच्या आपण थर्ड स्टेपकडे जाऊया. स्टेप नंबर 3. मी सुरुवातीलाच तुम्हाला म्हटलं होती की अगोदर सोपी मेथड घेऊया. मग सोपी मेथड कोणती आहे, तर सेकंड मेथड. सेकंड मेथडमध्ये काय करतो आपण, तर सेकंड मेथडमध्ये आपण अगोदर शॉर्ट सेल कॅल्क्युलेट करतो, नंतर जीपी रेट कॅल्क्युलेट करतो, आणि त्यानंतर डायरेक्ट आपण तिसऱ्या स्टेपकडे येतो, ते म्हणजे कॅल्क्युलेशन ऑफ इंडेमिनिटी रेशो किंवा इंडेमिनिटी रेट ऑर रेशो, काही पण म्हणा तुम्ही, रेशो ऑर रेट. तर ही तिसरी स्टेप तुम्ही इथं आता पूर्ण करणार आहात. मग आता हा इंडेमिनिटी रेट किंवा इंडेमिनिटी रेशो कसा कॅल्क्युलेट करायचा, तर त्याचाही फॉर्म्युला आहे, तो तुमचा पार्ट असला पाहिजे मुलांनो. आणि मग काय आहे बरं तो फॉर्म्युला, तर तो फॉर्म्युला आहे इंडेमिनिटी रेट कॅल्क्युलेट करण्याचा, आणि तो आहे अमाऊंट ऑफ इन्शुरन्स पॉलिसी. जी काही तुम्ही इन्शुरन्स पॉलिसी घेतली आहे जितक्या रुपयांची, तर ती रक्कम ही आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेली असते. डिवायडेड बाय, भागिले, कशाने भागायचं याला, ॲडजस्टेड स्टँडर्ड सेल्स इंटू 100.
ॲडजस्टेड स्टँडर्ड सेल्स इंटू 100ने भागायचं. तर हा तुमचा फॉर्म्युला जर लर्न असेल तर आपण ही थर्ड स्टेप एकदम इझिली आता तयार करू शकणार आहोत मुलांनो. चला मग आता आपण यामध्ये आता काय काय आपल्याकडे आहे आणि काय प्रॉब्लेममध्ये दिलेलं नाही आहे. तर कॅल्क्युलेट इंडेमिनिटी रेशोसाठी अमाऊंट ऑफ इन्शुरन्स पॉलिसी आपल्याला ॲक्च्युअल प्रॉब्लेममध्ये सुरुवातीलाच दिलेली बघा. मेसर्स अनुभव ट्रेडर्स आर इन्शुअर्ड अंडर अ लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी फॉर ₹1,26,000 दिलेली ऑलरेडी. परंतु ह्या संपूर्ण प्रॉब्लेममध्ये तुम्हाला असं कुठं सांगितलं का धिस इज अवर ॲडजस्टेड स्टँडर्ड सेल्स? कुठेच दिलेला नाही. तर तो तुम्हाला शोधावा लागणार आहे. म्हणून आपण अगोदर हा फॉर्म्युला सॉल्व करण्यापूर्वी ॲडजस्टेड स्टँडर्ड सेल्स शोधूया. आणि मुलांनो ॲडजस्टेड स्टँडर्ड सेल्स शोधणं खूप सोपं आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला आधी काय माहीत असलं पाहिजे, तर स्टँडर्ड सेल्स कशाला म्हणायचं तर ते आधी तुम्हाला माहीत असलं पाहिजे. मी तुम्हाला व्हिडिओ क्रमांक 1 मध्ये सांगितलं होतं स्टँडर्ड सेल्स म्हणजे काय, तर ज्या तारखेला आग लागली त्या तारखेला संपलेले जे 12 महिने असतात तर त्या 12 महिन्यांमधला जो सेल्स असतो त्याला स्टँडर्ड सेल्स असं म्हणतात. आग केव्हा लागली? 1 जुलै 2015ला. मग या तारखेला संपलेले जे 12 महिने तर त्याचा सेल्स. मग त्यासाठी चला बरं तुम्ही तुमच्या प्रॉब्लेमच्या ह्या इन्फॉर्मेशन अवेलेबलच्या फर्स्ट लाईनवर बघा. ड्युरिंग द इयर एंडिंग टर्न ओव्हर आपल्याला किती दिलेला आहेत बघा, 14,40,000 आणि त्याची डेट बघा एकदा काय. मी परत पुन्हा एकदा वाचतो बघा. टर्न ओव्हर ड्युरिंग द इयर एंडिंग 30 जून 2015 ₹14,40,000. 1 जुलैला आग लागली त्याच्या आदल्या दिवसापर्यंत संपलेले जे 12 महिने होते त्याचा हा सेल्स आहे. म्हणजेच कोणता सेल्स झाला मुलांनो? स्टँडर्ड सेल्स झाला. म्हणून आपल्याला स्टँडर्ड सेल्स माहीत झाला. तुम्ही या ठिकाणी लिहिला 14,40,000. पण आपल्याला नुसता स्टँडर्ड सेल्स नको. इथं काय लिहिलंय वाचा बरं. ॲडजस्टेड स्टँडर्ड सेल्स पाहिजे. मग ॲडजस्टेड स्टँडर्ड सेल्स म्हणजे काय की या स्टँडर्ड सेल्समध्ये चालू वर्षाचा जो काही सेल्समधला चढ उतारा आहे तो कन्सिडर करून जो सेल्स आपल्याला मिळतो त्याला आपण ॲडजस्टेड स्टँडर्ड सेल्स असं म्हणतो. आणि मगाच आपण पाहिलं होतं की चालू वर्षामध्ये आपल्या सेल्समध्ये कन्सिस्टंटली 25% वाढ होते असं आपल्या लक्षात आलंय. म्हणजेच जर आग लागली नसती तर माझा हा जो स्टँडर्ड सेल्स आहे हा नक्की 25% वाढला असता. म्हणून ते जे 25% आहे ते ॲड करायचे. ॲड 25% ऑन ₹14,40,000. आलं लक्षात? तर ह्या 14,40,000 रुपयांच्या 25% रक्कम कॅल्क्युलेट करा आणि ती 14,40,000 मध्ये ॲड करा. आणि मला वाटतं मित्रांनो ती येते 3,60,000 एवढी येते. मग करा बरं टोटल याची. आणि ती टोटल येते 18 lakhs. 18 लाख रुपये ही आली टोटल. आणि आलेल्या ह्या 18 लाखाला म्हणायचं ॲडजस्टेड स्टँडर्ड सेल्स. आता इथं बघा आपल्याला या स्टेप नंबर 3 मध्ये आपण फॉर्म्युला इंडेमिनिटी रेशोचा किंवा रेटचा लिहिला होता. अमाऊंट ऑफ इन्शुरन्स पॉलिसी डिवायडेड बाय ॲडजस्टेड स्टँडर्ड सेल्स इंटू 100. बरोबर. मग आपल्याला आता ह्या सगळ्याच गोष्टी माहीत झाल्या की नाही. अमाऊंट ऑफ इन्शुरन्स पॉलिसी आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेली आहे. ॲडजस्टेड स्टँडर्ड सेल्स आपण हा काय आत्ता जस्ट पण शोधलेला आहे. त्यामुळे आता आपण ॲज पर या थर्ड स्टेपनुसार इंडेमिनिटी रेट आता कॅल्क्युलेट करू शकतो. म्हणून इथे लिहितो मी इंडेमिनिटी रेट इज इक्वल टू आणि फॉर्म्युला काय होता अमाऊंट ऑफ इन्शुरन्स पॉलिसी. अमाऊंट ऑफ इन्शुरन्स पॉलिसी किती आहे? 1,26,000. मग घ्या ती अमाऊंट ऑफ इन्शुरन्स पॉलिसी 1,26,000 डिवायडेड बाय भागिले आणि भागिले काय घ्यायचं ॲडजस्टेड स्टँडर्ड सेल जो आपण आत्ता शोधलाय 18 lakhs. 18 लाख इंटू रेट पाहिजे म्हणून 100 आणि सोडवा बरं. आणि जर आता 1,26,000 अपॉन 18 lakhs इंटू 100 जर आपण सॉल्व केला तर पर्सेंटेज किती येतात? 7% येतात. या पद्धतीने आपण स्टेप नंबर 3 कंप्लीट केली. आता जाऊया आपण स्टेप नंबर 4 कडे. आणि स्टेप नंबर 4 काय आहे? इन्शुरन्स क्लेम. बरोबर. इन्शुरन्स
क्लेम आता इथं आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. आणि मग हा इन्शुरन्स क्लेम कॅल्क्युलेट करणं खूप सोपं आहे बरं का मुलांनो. मी त्याचा फॉर्म्युला इथं लिहितो. इन्शुरन्स क्लेम इज इक्वल टू, मग आता इन्शुरन्स क्लेम कसा काढायचा, तर स्टेप नंबर 1 आपण जी काही कॅल्क्युलेट केली होती ना, ती काय होती बरं, शॉर्ट सेल होता, बरोबर की नाही. शॉर्ट सेल्स इनटू त्याला काय करायचं, तर स्टेप नंबर 2 म्हणजे काय, जीपी रेट, आणि स्टेप नंबर 2 इंडेमिनिटी रेशो. या दोन स्टेपमधला जो रेट सर्वाधिक कमी असेल, आता बघा जीपी रेट किती आला होता 10% आणि इंडेमिनिटी रेट किती आलेला आहे 7%. या दोघांमधला जो कमी असेल तो इथं घ्यायचा. शॉर्ट सेल इंटू जीपी रेट और इंडेमिनिटी रेट विच एव्हर इज लेस. तर ती रक्कम घ्यायची, दोघांपैकी जी कमी असेल ती, बरोबर. मग चला बरं आता घेऊया आपण. ॲज पर स्टेप नंबर 1 आपण शॉर्ट सेल शोधला होता की नाही, वाटलंच तर मी इथं लिहून ठेवतो बरं का. शॉर्ट सेलच्या इथं कुठून आणायचा, हा स्टेप नंबर 1 मधनं आणायचा. जीपी रेट हा कुठं मिळतो तुम्हाला, स्टेप नंबर 2 मध्ये मिळतो. इंडेमिनिटी रेट कुठं मिळतो तुम्हाला, 3 मध्ये मिळतो. मग 2 आणि 3 मधला जो रेट कमी असेल तो शॉर्ट सेलला गुणायला घ्यायचा. मग चला बरं आता स्टेप नंबर 1 कडे जाऊया. स्टेप नंबर 1 मधला शॉर्ट सेल किती होता, 3,90,000, बरोबर. मग शॉर्ट सेल घेतला मी 3,90,000 इंटू काय म्हटलं त्यांनी, जीपी रेट और इंडेमिनिटी रेट विच एव्हर इज लेस, बरोबर. मग तो आता आपण घेणार आहोत. तर तो घ्या बरं आता इथं, आणि तो आहे जीपी रेट 10% आणि इंडेमिनिटी रेट आहे 7%. म्हणून आपण जो कमी आहे तो म्हणजे इंडेमिनिटी रेट 7%, तर तो या ठिकाणी आपण घेणार आहोत. आणि मग चला बरं 3,90,000 इंटू 7% करा, आणि आपल्याला आपल्या इन्शुरन्स क्लेमचं उत्तर माहीत झालं 27,300 रुपीज. तर हा आला आपला ॲज पर सेकंड मेथड इन्शुरन्स क्लेम फॉर लॉस ऑफ प्रॉफिट 27,300 इतका या ठिकाणी आपल्याला आपला इन्शुरन्स क्लेम येताना दिसतो आहे. मित्रांनो, आता आपण हा सेकंड मेथडनुसार प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. याच्यात काय केलं आपण, तर शॉर्ट सेल कॅल्क्युलेट केला, दुसऱ्या स्टेपमध्ये जीपी रेट काढला, तिसऱ्या स्टेपमध्ये आपण इंडेमिनिटी रेट कॅल्क्युलेट केला, आणि इन्शुरन्स क्लेमचं सूत्र मांडलं की शॉर्ट सेल्स इंटू जीपी रेट और इंडेमिनिटी रेट विच एव्हर इज लेस, आणि आपण आपलं उत्तर इन्शुरन्स क्लेम शोधला 27,300, बरोबर. आता हाच जो प्रॉब्लेम आहे ना, आपण फर्स्ट मेथडने आपण सॉल्व्ह करणार आहोत, ऑर, बरोबर. आता आपण पुढची मेथड घेणार आहोत याच प्रॉब्लेमसाठी. आता त्या प्रॉब्लेमसाठी ज्या स्टेप्स आपण पूर्वी केलेल्या आहेत ना, पुन्हा त्या रिपीट करायच्या नाही. तर फर्स्ट स्टेपनुसार आपल्याला स्टेप नंबर 1 काय घ्यावी लागत होती, तर कॅल्क्युलेशन ऑफ शॉर्ट सेल्स. आणि आपण आत्ता ह्या मेथडच्या निमित्ताने या ठिकाणी शॉर्ट सेल ऑलरेडी आपण कॅल्क्युलेट केला आहे की नाही, 3,90,000 हा आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केलेला आहे. त्यामुळे पुन्हा आता आपण या फर्स्ट मेथडसाठी शॉर्ट सेल कॅल्क्युलेट करणार नाही, ऑलरेडी आपण याच पद्धतीने तो कॅल्क्युलेट करायचा, बरोबर. त्याच्यानंतर दुसरी स्टेप काय होती, कॅल्क्युलेशन ऑफ ग्रॉस प्रॉफिट रेट. तो सुद्धा याच पद्धतीने कॅल्क्युलेट करायचा. ऑलरेडी आपण तो कॅल्क्युलेट केलाय की नाही केलाय, किती पर्सेंट आला आपला 10%. त्यामुळे पुन्हा आता आपण त्यासाठी जीपी रेट कॅल्क्युलेट करणार नाही, म्हणून मी फक्त इथं लिहून ठेवतो स्टेप नंबर 2 तीच आहे, कॅल्क्युलेशन ऑफ जीपी रेट. इथे आपण शॉर्ट सेल पहिल्या मेथड नुसार आपण 3,90,000 कॅल्क्युलेट करून ठेवला होता, तो मी इथं लिहून ठेवतो. जीपी रेट आपला 10% होता, तो इथं घेतोय. आता आपण पहिल्या मेथडच्या थर्ड स्टेपकडे जाऊया. थर्ड स्टेप मात्र आता बदलली तिथे.
आपण इथे पहिल्या मेथडमध्ये आत्ता जस्ट काय केलं होतं, इंडेमिनिटी रेट काढला होता. त्याच्याऐवजी काय करायचं, कॅल्क्युलेशन ऑफ लॉस ऑफ प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचं. कॅल्क्युलेशन ऑफ लॉस ऑफ प्रॉफिट. आणि कॅल्क्युलेशन ऑफ लॉस ऑफ प्रॉफिटचा फॉर्म्युला आपल्याला मग माहीत असला पाहिजे. खूप सोपा आहे तो, तुम्हाला मी सांगितला होता बघा व्हिडिओ क्रमांक 2 मध्ये. काय आहे तो, तर तो आहे शॉर्ट सेल्स इंटू जीपी रेट इंटू जीपी रेट. मग यामध्ये आपण शॉर्ट सेल्स जस्ट काढलाच की नाही, 3,90,000. मग 3,90,000 इंटू जीपी रेट किती होता आपला, 10%. बरोबर. म्हणजेच याचा अर्थ आग लागल्यामुळे मला जो काही लॉस झालेला प्रॉफिटचा प्रथमदर्शनी किती दिसतोय तुम्हाला, 39,000 एवढा दिसतोय. तर ही झाली थर्ड स्टेप. आता जाऊया आपण फोर्थ स्टेपकडे. फोर्थ स्टेपमध्ये काय करतो आपण, नेट लॉस ऑफ प्रॉफिट कॅल्क्युलेट करतो. बरोबर. मग नेट लॉस ऑफ प्रॉफिट कॅल्क्युलेट करण्यासाठी प्रॉब्लेममध्ये काय बघतो आपण, की त्या ठिकाणी काही ॲडिशनल एक्सपेन्सेस आहेत का, सेव्हिंग इन एक्सपेन्सेस आहेत का, तर नाही आहे बघा. या प्रॉब्लेममध्ये आपल्याला असं कुठेही सांगितलेलं नाही आहे की तुम्हाला आग लागल्यामुळे प्रॉफिटचं नुकसान कमी करण्यासाठी एवढा खर्च जास्त करावा लागला किंवा एवढं तुमचं सेव्हिंग झालेलं काहीच नाही आहे. त्यामुळे आपला नेट लॉस ऑफ प्रॉफिट हा किती असणार आहे, जो ॲज पर थर्ड स्टेप आलेला होता 39,000, तर तोच तसाच राहणार आहे. म्हणून मी तिथे ती रक्कम लिहून ठेवली, नेट लॉस ऑफ प्रॉफिट इज ₹39,000. ओके. आणि आता आपल्याला जायचं सगळ्यात महत्त्वाच्या 5व्या भागाकडे, की ज्यामध्ये आपल्याला इन्शुरन्स क्लेम कॅल्क्युलेट करायचा असतो. इन्शुरन्स क्लेम. परंतु तो इन्शुरन्स क्लेम कॅल्क्युलेट करताना इथं ॲव्हरेज क्लॉज आहे का, हे मात्र अगोदर पडताळून बघायचं. मग ॲव्हरेज क्लॉज आहे हे आपण कसं बघतो, तर अमाऊंट ऑफ इन्शुरन्स पॉलिसी आणि अजून एका रकमेचं कंपॅरिझन करायचं असतं. तर कोणती असते ती रक्कम, तर ती असते ग्रॉस प्रॉफिट ऑन ॲडजस्टेड स्टँडर्ड सेल्सची रक्कम असते. या दोन रकमांचं आपण कंपॅरिझन करणार आहोत. इन्शुरन्स क्लेम. मग इथे मी असं म्हणतो की समजा आपल्याला असं मी इथे लिहूनच ठेवतो पाहिजे तर, की इफ द जीपी ऑन adjusted standard sales is more than the amount of insurance policy. बरोबर. if the GP म्हणजे gross profit on adjusted standard sales is more than the amount of insurance policy and it is mentioned in the policy, आणि हे तुम्हाला पॉलिसीमध्ये पण सांगितलेलं आहे, पॉलिसी that average clause is applicable. मग असं जर असेल ना, तर मग काय करायचं असतं, हा जो काही आपला फोर्थ स्टेपमध्ये जो काही लॉस आला ना तुमचा, नेट लॉस ऑफ प्रॉफिट, तर हा जो लॉस आहे तो आपल्याला रिड्यूस करायचा असतो प्रोपोर्शनेटली. म्हणून देन रिड्यूस द लॉस ऑफ प्रॉफिट प्रपोर्शनेटली. बरोबर. मग असं जर असेल तर आता आपल्याला काय करावं लागेल, जीपी ऑन ॲडजस्टेड स्टँडर्ड सेल्स आधी शोधावा लागेल. बरोबर. म्हणून आपण अगोदर तो शोधूया. जीपी ऑन ॲडजस्टेड स्टँडर्ड सेल्स
जीपी ऑन ॲडजस्टेड स्टँडर्ड सेल्स शोधण्यासाठी प्रथम तुम्हाला काय माहीत असावा लागतो? स्टँडर्ड सेल्स. म्हणून मी इथे लिहिला स्टँडर्ड सेल्स. आणि स्टँडर्ड सेल्स मगाच आपण काढला होता की नाही पहिल्या मेथडसाठी? तो काय होता की आग लागली त्या तारखेला संपलेल्या 12 महिन्यांमधला सेल्स, आणि तो किती होता? 14,40,000. स्टँडर्ड सेल्स 14,40,000, 14,40,000. आणि आपल्याला ॲडजस्टेड स्टँडर्ड सेल्स पाहिजे. मग तो कसा काढायचा? तर ॲड, जो काही इन्क्रीजिंग ट्रेंड असेल तो त्यामध्ये ॲड करायचा. आणि तो इन्क्रीजिंग ट्रेंड किती आहे? 25% ऑन रुपीज 14,40,000 एवढा आहे. मग तो त्यामध्ये ॲड करा, म्हणजेच 3,60,000 येतो की नाही? 3,60,000 बरोबर. मग याची टोटल केली मी, आणि ती टोटल आली आहे माझी 18 lakhs. आणि ह्या 18 lakhsला काय म्हणायचं? ॲडजस्टेड स्टँडर्ड सेल्स. आता मला ॲडजस्टेड स्टँडर्ड सेल्स आत्ताशी माहीत झाला. फक्त मला ॲडजस्टेड स्टँडर्ड सेल्स नको, तर त्यावरचा जीपी पाहिजे. म्हणून मग मी इथं म्हटलं जीपी ऑन ॲडजस्टेड स्टँडर्ड सेल्स बरोबर इज इक्वल टू, आणि तो किती होता ॲडजस्टेड स्टँडर्ड सेल्स? 18 lakhs इंटू, आणि माझे जीपीचे पर्सेंटेज किती होते ॲज पर आवर प्रॉब्लेम? 10% होते बरोबर की नाही? इंटू 10% बरोबर. म्हणून इंटू 10% मी केलं, आणि जीपी ऑन ॲडजस्टेड स्टँडर्ड सेल्स मला किती मिळाला? 1,80,000 एवढा मिळाला. आलं लक्षात तुमच्या आता हे सगळं कॅल्क्युलेशन? आणि परत एकदा या 5व्या स्टेपच्या मी सुरुवातीकडे येतो. इथे मुद्दा मी वाक्य लिहून ठेवलं बघा. इफ द जीपी ऑन ॲडजस्टेड स्टँडर्ड सेल्स इज मोर दॅन द अमाऊंट ऑफ इन्शुरन्स पॉलिसी. माझा जीपी ऑन ॲडजस्टेड स्टँडर्ड सेल्स किती आला? 1,80,000. आणि तो जर इज मोर दॅन द अमाऊंट ऑफ इन्शुरन्स पॉलिसी, आणि तो इन्शुरन्स पॉलिसीच्या रकमेपेक्षा जास्त असेल तर, मग आहे का तो इन्शुरन्स पॉलिसीच्या रकमेपेक्षा जास्त? आहे, कारण माझी इन्शुरन्स पॉलिसीची रक्कम किती आहे? 1,26,000 एवढीच आहे. आणि माझा जीपी ऑन ॲडजस्टेड स्टँडर्ड सेल्स किती आला? 1,80,000. म्हणजेच या प्रॉब्लेममध्ये काय आहे? ॲव्हरेज क्लॉज आहे. आणि जर का प्रॉब्लेममध्ये ॲव्हरेज क्लॉज असेल तर मग आपल्याला इन्शुरन्स क्लेमचं सूत्र लिहावं लागतं, आणि त्यानुसार हा प्रॉब्लेम सोडवावा लागतो. म्हणून मी इथं लिहितो इन्शुरन्स क्लेम ॲज पर ॲव्हरेज क्लॉज. आणि इन्शुरन्स क्लेम ॲज पर ॲव्हरेज क्लॉज आपल्याला कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला मी तुम्हाला दिलेला होता, आठवत असेल बघा तुम्हाला. काय होता तो? नेट लॉस ऑफ प्रॉफिट. हा नेट ऑफ लॉस प्रॉफिट कुठे शोधायचा? तर स्टेप नंबर 4 मध्ये बरोबर. इंटू गुणिले अमाऊंट ऑफ इन्शुरन्स पॉलिसी. ही कुठे दिलेली असते? तर प्रॉब्लेममध्ये दिलेली असते. प्रॉब्लेममधनं शोधायची, आणि या सगळ्यांना डिवायडेड बाय ग्रॉस प्रॉफिट ऑन ॲडजस्टेड स्टँडर्ड सेल्स बरोबर. तर हे आहे तुमचं ॲव्हरेज क्लॉजनुसार इन्शुरन्स पॉलिसी कॅल्क्युलेट करण्याचा हा फॉर्म्युला. मग टाका बरं आता या फॉर्म्युल्यामध्ये सगळ्या फिगर. नेट लॉस ऑफ प्रॉफिट ॲज पर स्टेप नंबर 4 आपण काढली की नाही? स्टेप नंबर 4 किती आहे? 39,000 इंटू अमाऊंट ऑफ इन्शुरन्स पॉलिसी जी प्रॉब्लेममध्ये आपल्याला दिलेली आहे किती आहे ती? 1,26,000 डिवायडेड बाय भागिले ग्रॉस प्रॉफिट ऑन ॲडजस्टेड स्टँडर्ड सेल्स. आपण जस्ट आत्ता काढला की नाही? किती होता तो? 1,80,000 डिवायडेड बाय 1,80,000. आणि मित्रांनो करा बरं सॉल्व तुम्ही आता हे उत्तर, आणि किती येतं ते उत्तर तुमच्या लक्षात येईल. 39,000 इंटू 1,26,000 डिवायडेड बाय 1,80,000. हा जर तुम्ही सॉल्व केला तर तुमचं जे पूर्वीचं उत्तर होतं तेच तुम्हाला येताना दिसेल. 27,300 हाच तुमचा इन्शुरन्स क्लेम असणार आहे. म्हणजे बघा
कोणत्याही मेथडने तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व करा, येणारं उत्तर हे सारखंच येतं, बरोबर. तुम्ही पहिल्या मेथडनुसार बघा. आता मी परत एकदा तुम्हाला ती पहिली मेथड समजावून सांगतो. पहिल्या मेथडनुसार तुम्ही 3,90,000 एवढा शॉर्ट सेल कॅल्क्युलेट केला. जीपी रेट काढला होता 10%. इंडेमिनिटी रेट तुम्ही कॅल्क्युलेट केला होता 7% मला वाटतं ना, बरोबर ना, 7%. आणि नंतर मग 7% होता तो इंडेमिनिटी रेट. आणि मग इन्शुरन्स क्लेम तुम्ही कॅल्क्युलेट केला 27,300, बरोबर. आता हे आलं पहिल्या मेथडनुसारचं उत्तर. आणि हेच उत्तर आपल्याला दुसऱ्या मेथडने जरी प्रॉब्लेम सोडवला तरी यायला हवं, आणि ते आलेलं आहे. मग दुसऱ्या मेथडनुसार आपण प्रॉब्लेम सोडवला. पहिली स्टेप काय होती, शॉर्ट सेल कॅल्क्युलेट करायचा, जो आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केला होता म्हणून मी तो इथे लिहिला 3,90,000. त्यानंतर जीपी रेट काढायचा 10%, तो ऑलरेडी आपण अगोदरच काढला होता. त्यानंतर कॅल्क्युलेशन ऑफ लॉस ऑफ प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचा, तो आपण शॉर्ट सेल इंटू जीपी रेट केला, 39,000 एवढा आला, बरोबर. तर तो आपण काढला. त्यानंतर फोर्थ स्टेप आपण घेतली, नेट लॉस ऑफ प्रॉफिट. जर ॲडिशनल एक्सपेन्स असेल तर ॲड करा, सेव्हिंग असेल तर लेस करा, परंतु ते प्रॉब्लेममध्ये दिलेले नाही, त्यामुळे चौथ्या स्टेपमधलं लॉस ऑफ प्रॉफिट तिसऱ्या स्टेपमधलाच राहणार आहे, म्हणजे 39,000. त्यानंतर आपण आपल्या इन्शुरन्स क्लेमच्या प्रॉब्लेममध्ये ॲव्हरेज क्लॉज आहेत का ते पाहिलं. त्यासाठी काय केलं, जीपी ऑन ॲडजस्टेड स्टँडर्ड सेल्स काढला, आणि तो किती आला 1,80,000. आणि 1,80,000ची रक्कम जर इन्शुरन्स पॉलिसीच्या रकमेपेक्षा जास्त असेल तर ॲव्हरेज क्लॉज असतो, म्हणून ॲव्हरेज क्लॉजनुसार तो प्रॉब्लेम सोडवायचा. मग ॲव्हरेज क्लॉजचं सूत्र मांडलं आपण, नेट लॉस ऑफ प्रॉफिट इंटू अमाऊंट ऑफ इन्शुरन्स पॉलिसी डिवायडेड बाय जीपी ऑन ॲडजस्टेड स्टँडर्ड सेल्स. फिगर्स टाकल्या आणि उत्तर आपल्याला पुन्हा मिळालं 27,300. म्हणजेच याचा अर्थ काय झाला की तुम्ही कोणत्याही मेथडने प्रॉब्लेम सॉल्व करा, पहिल्या मेथडने जरी प्रॉब्लेम सॉल्व केला तरी उत्तर तुमचं किती येतं 27,300. सेकंड मेथडने जरी तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व केला तरी तुमचं उत्तर किती येतं 27,300. जे मेथड कोणतीही असू द्या, तुम्हाला येणारं उत्तर सारखंच आहे. फक्त तुम्हाला कोणती पचनी पडते, तुम्हाला जी सोपी वाटते ती मेथड तुम्ही वापरणार आहात, एवढं लक्षात ठेवा. मला वाटतं तुम्हाला हा प्रॉब्लेम समजला असेल. संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहिला त्याबद्दल धन्यवाद.